कारण उघड आहे, कारण का आत्ताच आपली पत्रकार परिषद झालेली आहे. आपण नारी बंधन विधेयकाबद्दल चर्चा केलेली आहे आता. आणि असं एक विधेयक जे बिल पास झालेलं नाही, असा एक खोटा संभ्रम महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये पसरवला जात आहे. आणि आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खोटा प्रचार हा फार मोठ्या प्रमाणात होत आहे की काँग्रेस पक्षाने महिलांच्या या विधेयकाला विरोध केलेला आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून एवढंच सांगण्याचा प्रयत्न आहे आमचा की 2023ला महिलांचे जे विधेयक आहे ते पास झालेलं आहे. जो पारित केलेला विधेयक आहे त्याला आता परत एकदा वेगळा खोटा मुखवटा चढवून त्याच्या पाठीमागे यांची कूटनीती आहे ते साध्य करण्याचा त्यांचा जो काही हेतू आहे त्याला हाणून पाडण्याकरता हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. अर्थातच, कारण का आता आपल्या भारतामध्ये 2 राज्यांमध्ये निवडणुका चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भाजप सरकार हे लक्षात आलेले आहे त्यांना की देशाची जनता आता विरोधाच्या आवाजात आहे. कुठेतरी सूर त्यांच्या विरोधात जात आहेत आणि त्यांच्या सोयीचं राजकारण करण्याकरता 2029ची पूर्व तयारी करण्याकरता त्यांच्या सोयीनुसार डिलिमिटेशन लागू करण्याकरता आणि डिलिमिटेशन करत असताना कायद्याचा आणि संविधानाचा भंग करून सर्व हक्क अधिकार त्यांनी स्वतःकडे वळवून घेण्याकरता त्या विधेयकाच्या मागे एक नारी वंदन असं एक सुंदरसं त्याचं बारसं केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे कूटनीती त्यांची चालू आहे आणि हे देशासमोर सगळं उघड सत्य आहे. हे ह्याच्या पलीकडे त्यांचा कुठचाही दुसरा हेतू नाही. मला महिला म्हणून जरा प्लीज थोडं शांतता ऐका. मला महिला म्हणून या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की भारत देशातली कुठचीही महिला ही विकाऊ नसते. तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत जर महिलांना काहीतरी देऊ पाहत असाल आणि 1 लाख मोहीम सह्यांची जर काय राबवू शकत असाल, माझं खुलं आव्हान आहे देवेंद्रजींना की आपण सह्यांची मोहीम राबवू नका. आपण 1 लाख महिलांचं 1 to 1 इंटरव्ह्यू घ्या. त्यांच्या मनातली मन की बात कहो मत, मन की बात सुनो. महिलाओं के मन की बात सुनना आज के तारीख में बहुत ही जरूरी है. तर देवेंद्रजींना मी सांगेन की महिलांच्या मनातली गोष्ट त्यांना विचारा. 1 लाख महिलांना जाऊन भेटा. आपण महाराष्ट्राचे देवा भाऊ आहात. 1 लाख महिलांच्या सह्यात राहुल गांधीच्या तोंडावर मारण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या किमान 1 लाख महिलांशी तुम्ही संवाद साधलात तर तुम्ही आमचे भाऊ आहात म्हणून आम्हाला फार मोठं समाधान वाटतं.